सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोबरी दुरावसे दुरी, करिता भरोबरी दुरावसे दुरी, भवाचे अपुरी वाहावसे. काही नलगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. करिता भरोबरी दुरावसे दुरी, भवाचे अपुरी वाहावसे. ठला विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल 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 विठ्ठल. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज्य तेजस्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्राधिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. तयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रै. समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग गारू प्रथम नमन, पांडुरंग गारू प्रथम नमन. दुसरे जरान संताजी, दुसरे जरान संताजी. त्यांच्या कृपा जाणे कधे जावे सारो, त्यांच्या कृपा जाणे कधे जावे सारो. दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी. त्यांच्या कृपा जाणे कधे जावे सारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. पावन झालं चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्रीगुरूंचे ते नमस्कारून. आता मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, हे पायावरी. या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या. मस्तक हे पायावरे या वार करे संतांच्या. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असे देहूचे रहिवासी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सोपा आणि साधा सगळ्यांच्या जवळपास पाठातील अभंग आहे. 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आणि सेवेचं प्रयोजन सगळ्याला ज्ञात आहे. जास्त वेळ त्याच्यामध्ये न घालता आपण चिंतनाकडे वळणार आहोत. म्हणून राजेश्वरी माता गणेश मंडळ यांच्या आयोजनानं हा सुंदर कीर्तनाचा त्यांनी कार्यक्रम ठेवला. आज असा सुयोग आहे, एकादशीचं आपल्याला नामचिंतन करायला मिळत आहे आणि तेही गणपती बाप्पा पुढं. इतका सुवर्ण संधीचा आज वेळ आहे. म्हणून आपल्याकडून ही सेवा करून घ्यायची असं त्याच्या लक्षात होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण हा खेळ खूप अवघड असतो, परंतु
कुणालाही न जास्त कष्ट घेता सहज उभा राहिला म्हणजे त्याच्याच मनात होतं, म्हणून ही सेवा उभा राहिली. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची अपुरी वाहावसी. काही नलगे एक भावाचे कारण, काही नलगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आन विठोबाचे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज साधा आणि सोपं जड जीवाचा उद्धार कसा होईल, या जीवनामध्ये येऊन काय करावं आणि तुम्ही काय केल्यानं तुमचा जीवन पतनाला जाईल आणि काय केल्यानं आत्मसमाधान लाभेल, या अभंगामध्ये सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म तुमचा वाया जाईल त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती नाही केली तर. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही जो संसार करत आहात त्या संसारामध्ये नुसतं भरफटत जाणार आहात, कारण तुमची नाव कडीला लागणार नाही म्हणून. आणि हे जे करायचं असेल तर याला तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात फक्त भाव लागतो, बाकी तुम्ही काय करता याला महत्त्व नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजात काही नलगे एक भावाचे कारण. तुम्ही भावनेने जे जे कर्म करताल ते त्या पांडुरंगाला समर्पित होतं, म्हणून अमुक परमार्थ करावा असा त्यांचा आग्रह नाही. आपण जे सहज पूजा करू, हात जोडू, नामस्मरण करू, फक्त ते अंतःकरणातून आणि भावनेतून असली पाहिजे असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. या अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ तुम्हाला सांगून आपण आता उर्वरित चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की. जगद्गुरु तुकाराम महाराज मंगलमूर्ती. हलो विठ्ठल 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 विठ्ठल. कारण सगळ्या जगाचा इष्टदैवत म्हणजे गणपती बाप्पा आहेत. या गणपती बाप्पाला नुसतं पारमार्थिकच माणूस नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातला माणूस त्या गणपती बाप्पाचा उपासक आहे. आणि नव्हे त्याला हे मानावंच लागतो गणपती, कारण त्याच्याशिवाय त्याचं कुठलंही काम आपल्याला सगळ्याला ठाऊक आहे. म्हणून आपले गणपती बाप्पा मी सांगत होतो प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला गणपती हा मानावा लागतो. त्याचं कारण आहे, कारण कुठलंही उद्घाटन करायचं झालं तर गणपतीची पूजाच करतात आपल्याकडं. आपल्याकडं म्हणजे आपल्या जगात गणपतीशिवाय काहीच होत नाही. साधी चोरी करायला देखील चोर गेला तर तो सुद्धा गणपतीचं स्तवन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. विघ्न येऊ देऊ नको म्हणतो ते, मला चोरी हस्तगत होऊ दे, इतकं त्या गणपतीच्या सगळेच भक्त. आणि म्हणून आपल्याला त्या गणपतीची सेवा करायला मिळते. कारण थोडक्यात त्या गणपतीची माझ्या मतास्तव, मी काय फार मोठा ज्ञानी नाही, पण थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती सांगतो आणि आपल्या अभंगाकडे कळवण्याचा प्रयत्न करतो. ठल विठ्ठल विठ्ठल गणपती बाप्पाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेसची गोष्ट आहे. माता पार्वती स्नानाला बसल्या, ही कथाभाग सगळ्याला ज्ञात आहे, म्हणून आपलं टपकळ तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी आपल्या अंगाची मळ काढली. तुम्ही म्हणता मळ काढून गणपती केला म्हणजे त्या किती दिवसाच्या आंघोळ केलेली नव्हती त्यांनी, त्यांच्या अंगावर एवढा मळ होता का? तर असं नाही. ज्या वेळेस आपण पांडुरंग परमात्म्याची महापूजा पाहतो, ती महापूजा कशी असते, त्या पांडुरंग परमात्म्याला चंदनाचा लेप लावलेला असतो. अगोदर केशर उटी चंदनाचा लेप असा 1 इंचभर थर असतो त्या मूर्तीवर. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या पांडुरंग परमात्म्याला स्नान घालण्यात येतं त्यावेळेस तो सगळा तो मळ
म्हणजेच तो लेप त्या पांडुरंग परमात्म्याचा काढला जातो आणि तो लेप आपल्याला प्रसाद म्हणून सगळ्याला तिथल्या जेवढे तिथं भक्त असतात त्यांना तो दिला जातो. म्हणून आता आम्ही परमपूज्य आदरणीय गुरुवारी आमचे दादा त्यांच्या मातोश्रीच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी पंढरपुरात कार्यक्रम केला. 7 दिवस तिथं होतो आम्ही बाप्पू, आम्ही हे सगळे गरडं आलते. त्यावेळेस ते जिथं आम्ही राहत होतो तिथंच पांडुरंग परमात्म्याचा पुजारी, त्याचं घर देखील शेजारी होतं आणि तो 1-2 वेळेस कथा ऐकायला कीर्तन ऐकायला आल्या आणि त्या बडव्यांनी मग तिथून पुढं दररोज आम्हाला त्या पांडुरंगाचं अंगावरचं अमृत पंचामृत तो काढलेला मळ तो आम्हाला दररोज तो आणून द्यायचा. आम्ही ते सगळेजण त्याचा टिळा लावायचो. असा तो मळ पार्वती मातेनं उठणं चंदन कस्तूर ती जी लावलेली आहे तो स्नान करताना एक दिवस बाजूला घेतला आणि ज्या अर्थी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्नान, कारण तुम्हाला माहीत आहे भगवान शंकराला कुठलंही मंदिर नव्हतं आणि अजून बी नाही, त्यांना कुठला महाल नाही. त्यांनी एकच महाल, पार्वती आईसाहेब त्यांच्या बहिणी सगळ्या त्यांना चिडत होत्या, आम्हाला बघ केवढाले हवेली आहेत, केवढाले महाल आहेत, तुझं सगळं मसन वाट्यातच आहे म्हणे. म्हणून त्यांनी अट्टहास केलता आणि भगवान शंकराला एक आम्हाला महाल बांधून द्या अशी विनंती केली. त्यावेळेस शंकराने आज्ञा केली, कारण पत्नीचा हट्ट पुरवावा लागतो, हे देवादिकापासून आहे बरं का, आजकालचं नाही. कारण बालहट्ट आणि पत्नीचा हट्ट हा पुरवावाच लागतो. म्हणून भगवान शंकराने कुबेराला आज्ञा दिली आणि सांगितलं असा महाल बनवा की या त्रैलोक्यात कुणाचा नसावा. म्हणून कुबेराने तो महाल बनवला आणि आता या महालाची वास्तुशांती करायची. वास्तुशांती तर आता सगळ्या त्रैलोक्यात जर महाल असा कुणाचा नाही तर मग वास्तुशांतीला काय आपले ब्राह्मण चालते का तिथं? मग असा ब्राह्मण आणा की सगळ्या त्रैलोक्यात तो वैदिक कर्मामध्ये श्रेष्ठ असावा. कारण कोणतंही वैदिक कर्म केलं त्याला ब्राह्मण जर श्रेष्ठ असला, तत्वनिष्ठ असला, त्याचा आचार चांगला असला तरच ते कर्म देखील आपल्याला फल देतं, नाही तर त्याला फल देत नाही ना आपल्याला फल देत नाही. म्हणून असा ब्राह्मण शोधण्यासाठी नारद मुनी गेले आणि नारद मुनीला एक ब्राह्मण दिसला. तो ब्राह्मण घेऊन आले, वास्तुशांती झाली आणि महादेवाने विचारलं मागा तुमची दक्षिणा काय आहे. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं आता जे मागतान ते देतान का? म्हणे हो, जी मागेल ती दक्षिणा दे, तू पूजाच अशी केली सुंदर. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं ज्याची मी पूजा केली ही वास्तूच मला देऊन टाका. म्हटले बरं आहे का आता. आणि तो ब्राह्मण म्हणजे रावण होता. जी लंका, जो महाल होता ती लंका होती आणि म्हणून महादेवाने देखील सांगितलं की घेऊन जा. म्हणून ती लंका परत त्या रावणाला दिली आणि त्याच रावणाला दिलेली लंका महादेवानीच जाळली. कशी जाळली? ते रुद्र अवतार बजरंगबली. आणि असे ते महादेव, आणि त्यांना स्नानासाठी अडचण यायची दररोज पार्वती मातेला. मग त्यांनी विचार केला आपल्याला स्नान करताना कुणी येतं जातं मग आपल्याला विक्षेप होतो. म्हणून त्यांनी त्या मळाचा एक गणपती म्हणजे पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याला त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या शक्तीने प्राण ओतले. पुतळा जिवंत झाला. पण आणि पहिलं कर्तव्य मुलाचं काय असतं तर ज्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलंय, ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलंय त्या आईवडिलाची सेवा करणं, त्या आईवडिलाची इच्छा पूर्ण करणं. कारण याच्यामध्ये फार तत्वज्ञान आहे, फार सांगण्यासारखं आहे. जसं मुलाचं कर्तव्य मला तुम्ही बालपणामध्ये सांभाळलं, आता मी तुमच्यासाठी काय करू हे आता आपल्याला थोडं कळायला लागल्यावर म्हणावं लागतं. आता आपण म्हणत नाही त्या भाग दुसरा सोडून द्या. परंतु गणरायाने ज्या वेळेस प्राण आले, ज्या वेळेस सचेतन झाले, उभे राहिले आणि मातेला सांगितलं माते माझं आव्हान कशासाठी केलंय मला काम सांगा. त्यावेळेस मातेने सांगितलं तुला काहीच काम नाही, फक्त तू मी स्नान होईपर्यंत तो दरवाजामध्ये उभं राहायचं, कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. मग त्यांनी सांगितलं मला जर विचारलं तू कोण आहेस तर मी काय सांगू. मग त्यांनी सांगितलं मी पार्वतीचा विनायक आहे. म्हणजे पहिलं नाव पार्वती मातेनं त्यांना विनायक दिलेलं आहे. कारण
विनयाचं रक्षण केलं त्यांनी, पार्वती मातेच्या विनयाचं रक्षण केलं म्हणून त्याला पहिलं नाव विनायक दिलं. जर कोणी आलं तर त्यांना सांग मी पार्वतीचा मुलगा विनायक आहे आणि आत यायचा प्रयत्न केला तर तिथंच दंड कर, असं सांगितल्याच्या नंतर महादेव आले. महादेवाचं गणपतीचं तिथं वादावाद झाली. महादेवाने क्रोधात येऊन त्याचं शिर उडवलं. हा सगळा भाग झाला आणि परत मग आईसाहेब दुःखी झाल्या आणि मग सांगितलं जा उत्तरेकडं मुंडकं करून जो प्राणी मनुष्य कुणी असो जो झोपलेला आहे त्याचं मुंडकं कापून आणा, आम्ही याला जिवंत करू. त्यावेळेस उत्तरेकडं मुंडकं करून झोपणारा तो एक गजाचा पुत्र म्हणजे हत्तीचा पुत्र एक सापडला. म्हणून आपल्यामध्ये उत्तरेकडं उस करून झोपू नये असं शास्त्र आहे. आणि मग ते मुंडकं आणलं, जिवंत केलं आणि मग गणपती बाप्पाची आता पहिल्यांदा तर ते शरीर तसलं ढेबरं पोट, हात बारीक, बोटं बारीक, उंची खुजी. आईसाहेब म्हटल्या आता पहिलाच देखना नाही, आता याची पूजा कोण करीन, याला तर वर हत्तीचंच मुंडकं लावलं तुम्ही, माझ्या मुलाची पूजा कोण करीन, याला देव कोण म्हणेन, याचं मंदिर कोण करील. आणि मग तिथून महादेवाने वरदान दिलं. सगळ्या 33 कोटी देवांनी त्या गणरायाला वरदान दिलं. सांगितलं या तुझ्या मुलाचं पूजन केल्याशिवाय कुठलीच जगात कार्यसिद्धी होणार नाही. म्हणून त्या गणपतीला परत सिद्धिविनायक असं नाव दिलं. म्हणजे याच्याशिवाय कुठलंही कार्य सिद्ध होणार नाही म्हणून परत त्या विनायकाला सिद्धी लावली, पुढं सिद्धिविनायक असं नाव दिलं. आणि म्हणून हे गणपतीचं वरदान आहे, हे गणपतीचं सगळ्या देवाने केलेला गौरव आहे. म्हणून गणपती बाप्पा परत आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी, कुठल्याहीच गोष्टी काहीच करीत नसत, परंतु आईची आज्ञा मात्र पाळल्याशिवाय राहत नसत. वडील तर ते आता हे वडील तर तुम्हाला माहीत आहेत, एकदा जर ध्यानस्थ बसले तर ते 6-6 महिने त्यांना कशाचीच गरज नव्हती. परंतु आईला नेहमी विचारणार, आई तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे, हे गणपती. आणि आपण हे गणपतीकडून शिकलं पाहिजे. आपण नुसती आरती करतो संध्याकाळी सकाळी, तुम्ही म्हणताल यांना काय अधिकार आहे सांगण्याचा, परंतु माझं जे मला कळतंय, जे शास्त्रात आहे ते मला तुमच्या पुढं सांगणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ज्या देवाची उपासना करतो त्या देवाचं मनोगत आपल्याला कळालं पाहिजे, त्या देवाचं काय मत आहे. कारण साधू संत तुम्हाला भजन करायचं सांगतात, परमार्थ करायचं सांगतात, परंतु मोकार परमार्थ सांगत नाहीत. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णव. जे त्याला आवडतं ते करा. मग आपण जर 10 दिवस ह्या गणपतीची उपासना करतो तर त्याला काय अभिप्रेत आहे, तो कसा राहिलेला आहे, त्याला काय, मग त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपल्या आईची वडिलाची सेवा केली पाहिजे, त्यांचं मनोगत विचारलं पाहिजे. 4 दिवसाला 8 दिवसाला महिन्याला तुम्हाला काय हवंय काय नाही. कारण आपण ज्या देवताची पूजा करतो ना, पूजेला किंमत नाही. तुम्ही रात्रंदिवस गणपती समोर बसा, तुम्हाला अजिबात काही किंमत नाही. तुम्ही त्याचं अनुसरण करा. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि शिवाजी महाराज की जय म्हणल्याने आपण शिवाजी महाराज होणार नाहीत, किंवा मावळे सुद्धा होणार नाहीत, किंवा दाढी राखल्याने मावळे, किंवा चंद्रकोर लावण्याने अजिबात नाही. महाराजांचं मत काय, महाराजांची वर्तणूक काय होती, महाराजांची इच्छा काय होती, हे आपण पाहिलं पाहिजे. अरे महाराजांपुढं जी स्त्री आणली होती त्या आपल्या मावळ्यांनी, ती स्त्री किती सुंदर होती, काय देखणी होती, परंतु महाराज तिला सहज म्हटले, आमची आई जर अशी असेल तर आम्ही देखील इतके सुंदर झालो असतो. आणि आई म्हणून तिची बोलवण केली. ही आपल्याला तरुणाला कळण्याची ही गरज आहे. विठ्ठल 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 म्हणून गणपती बाप्पा सांगत होते, नेहमी आईला विचारायचे, आई काय. आई एक दिवस पार्वती माता म्हटलं, हे नेहमीच विचारताय, याला काही दुसरा धंदा नाही, काही काम नाही, काहीच नाही, बघावं तरी काय करताय नेमकं. मग आईसाहेबच्या एक डोक्यात आयडिया होती. त्यांनी एक दिवस सहज सांगितलं, मला काही कमी नाही, सगळं मी आनंदात आहे, पण एक खंत आहे मला. म्हटले काय खंत आहे, बोला लवकर.
त्यांनी सांगितलं मला कनी तुझ्या वडिलांनी एक सवत आणलेली आहे, ती मला काय जमत नाही म्हणे, मला ती खपतच नाही आहेत, काय करावं, माझं चित्त बेचैन होतं तिच्याकडे पाहिलं की. ते म्हटले मला सांगा कोण एक आहे त्याचा बंदोबस्त करतो म्हटले. आता काय, मग आता मुलाने इतकं आश्वासन, मग आता आईला कौतुक पाहायचंच आहे. मग त्यांनी सांगितलं त्यांच्या जी डोक्यावर गंगा आहे ना ती माझी सवत आहे, ती मला नेहमी वाकडं दाखवते वरून. आता काय करावं म्हणले बरं हरकत नाही म्हणले, मी करतो तिचा बंदोबस्त. मग गणपती बाप्पा कामाला लागले. त्यांच्या लक्षात असं आलं आता बुद्धीची देवताच गणपती आहे, मग त्यांना काय कुठलं अडचण कुठली भासायची, तवाच बुद्धी सुचती. त्यांच्या जगाला बुद्धी देणारा तो आहे, बुद्धीचा जनिता. कारण ज्ञानेश्वर महाराज एवढे श्रीमंत, ज्ञानाचे पुतळे नव्हे कैवल्याचा पुतळा, म्हणजे कैवल्य म्हणजेच ज्ञान. ज्ञानाला फुटलेले हातपाये तो ज्ञानेश्वर, साक्षात ज्ञान. त्या ज्ञानेश्वराने देखील ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू, त्यांनी देखील त्या गणेशाचं स्तवन केलंय. म्हणून त्या गणपती बाप्पाला बुद्धीचा जनिता असल्या कारणानं त्याच्यात ताबडतोब लक्षात आलं. आणि त्यांनी असं त्यावेळेस अगस्ती ऋषी रोज भागीरथीच्या स्नानासाठी जायचे. आणि जाताना त्यांचा असा नेम होता की जाताना साळी टाकीत जायचे आणि वापस येताना त्या साळीला पीक यायचं बहरून, आणि वापस येताना त्याच साळीचे तांदूळ घेऊन घरी यायचे आणि आपल्या शिष्य परिवाराला ते भात खाऊ घालायचे, असा त्यांचा नियम होता. मग आता गणपती बाप्पाने काय केलं, एका आपल्या दासीला, पार्वतीच्या दासीला सांगितलं तू माझं काम कर म्हटे, तुला जे लागन ते देतो मी. तिने सांगितलं काय काम आहे, गणपती बाप्पाने सांगितलं काहीच काम नाही, तुला फक्त खायचं काम आहे. ते म्हणले काय खायचं, म्हटलं मी सांगतो, उद्या अगस्ती ऋषी तांदूळ टाकीत गेले की ते मागं लगेच धान मोठालं होतंय, तो नुसतं खाऊन टाकायचं गाईचं रूप घेऊन. ते म्हटले सोपं आहे, काहीच अडचण नाही. मग आता गाईचं रूप घेतलं आणि तिने सगळं ते तांदूळ उगवलेले खाऊन टाकले. आणि तिकून येताना पाहतात तर अगस्ती मुनी सांगतात काहीच नाही, काय त्या दिवशी मेळ नाही लागला. दुसऱ्या दिवशी ती गाय दिसली, अगस्ती मुनी गाय दिसली आणि सहज त्यांनी एक काडी घेतली आणि त्या गाईला फेकून मारली. जशी फेकून मारली तशी ती गाय गतप्राण झाली आणि धरणीला पडली. आणि धरणीला पडल्याच्या नंतर परत अगस्ती मुनीला वाईट वाटलं, अरे आपल्याकडून गोहत्या झाली, आता काय करावं. मग हे गणपती बाप्पा तिथं हजरच, म्हणजे इकडून बी आपलं काम करायचं आणि तिकडून बी त्याच्याकडून काम करून घ्यायचं. ते म्हणले काय, कारण त्यांना फक्त माणसाच्या अडचणीत सोडायच्या, फक्त पार्वतीची अडचण सोडायची. आता अगस्ती अडचणीत पडले, मग त्यांची अडचण सोडायला गेली. म्हणले काय अडचण आहे, लय चेहरा पडलाय. अगस्ती मुनी म्हणले अरे बाळा माझ्याकडून गाय मरण पावली रे, आता काय करू मी, काही चिंता करू नका म्हटले, त्याच्यात काय अवघड आहे एवढं, तुम्ही काय करा, भगवान शंकराच्या डोक्यावरची गंगा खाली घ्या आणि त्या गंगेत स्नान करा, गाईचं पाप तुमचं धुवून जाईल म्हणले एवढं सोपं आहे का, म्हणले हो. आणि मग त्या अगस्ती मुनीने ती गंगा खाली जमिनीवर घेतली आणि त्या अगस्ती मुनीने स्नान केलं, पाप धुवून गेलं. म्हणून मला सांगायचं तात्पर्य आहे की भगवान गणपती बाप्पा आपल्या आईची पुरेपूर सेवा करत होते. म्हणून तर कार्तिकीच्या आधी गणपतीचंच लग्न केलं पार्वती मातेनं. गणपती बाप्पाचा परिवार वाढला, कार्तिकी तिकडेच फिरत येत मोरावर बसून. माघारी आले तर त्या बारकाली लेकरं आडी गेली त्यांना 2. म्हणले कोण आहे तुम्ही, म्हणले आमचे पप्पा गणपती आहेत. आता गाणं लय भारी आलं एक, अहो हे गणपतीचं असं आहे की सगळ्याला रंगून टाकतो तो. एवढ्याशा लेकरापासून तर मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत माणसं दंग राहतात 10 दिवसात. बघा तुम्ही पोरं, सगळ्या पोराच्या तोंडात तेच गाणं असतंय, माझ्या पप्पाने गणपती आणला. लय गोड गाणं आहे ते, मी ऐकलं पाहिलं बी ते, असं भारी नाचत आहे पोरग मस्त. तसे ते मुलं आले गेले, ते म्हणले कोण आहेत, म्हणले आम्ही. आणि मग कार्तिकी स्वामी खवळले, म्हणले माझ्या आधी त्याचं लग्न केलं. ते म्हणले तू विरक्तच झाला, म्हणले बापासारखाच, फिरायच लागला.
मग म्हणले आता त्याला एक नाही 2 बायका झाल्या आणि 2 मुलं झाली, रिद्धी त्याच्या बायका आणि शुभ लाभ त्यांची मुलं, असा त्यांचा परिवार झाला. म्हणून आईवडिलांची सेवा केल्यानं माणसाला कुठलीही कमतरता भासत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडक्यामध्ये आपण गणपतीचं म्हणजे जसं की आपण माणसाने प्रसंगानुसार बोलावं त्या निमित्ताने आपण गणपती बाप्पाचे थोडं वर्णन केलं. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे काहीच नाही, परंतु प्रयत्न केला आणि त्यांचं थोडं वर्णन करून आपण आता थोडा अभंगाचा भावार्थ पाहू आणि आपली सेवा आपण अगदी टायमात सोडून देऊ. कारण तुम्हाला नेहमी गुरुवर्य दादाच्या मुखातून अमृत सेवन करायची सवय आहे, पुरणपोळ्या गुलाबजामू. आणि आज जसं रेल्वे आपलं ते लक्झरीत बसणारा माणसाला बैलगाडीत बसावं एखाद दिवस, कसं त्याला असं उचलून फेकीत तशी गत असती. परंतु तुम्ही गोड करून घेता, माझ्यासमोर बसता, ऐकता, श्रवण करता, हा माझा तुमचा मोठेपणा आहे. म्हणून आपण थोडी अभंगाची चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बाबा रे, तुझा हा जन्म काय आहे आणि जन्म कशासाठी आहे आणि तो काय केलं पाहिजे. कारण साधू संत आपल्याला नेहमी जागवत असतात. साधू संताचे एवढे उपकार आहेत आपल्यावर की आपण ज्या गुण्या गोविंदाने राहतो, आपण एकमेकाशी प्रेमाने राहतो, आपण घरात प्रेमाने राहतो, आपल्या नातलगासंग प्रेमाने राहतो. आपली जी भारत देशाची थोडक्यात म्हणू आपण जी आपली व्यवस्था चालते ती फक्त नीतिमत्तेवर आहे. आणि नीती कशाने टिकली तर ती संस्काराने टिकली. आणि संस्कार कुणी दिलेत तर ते फक्त आपल्या साधू संतांनी दिलेत. आणि म्हणून त्या साधू संताचे एवढे उपकार आहेत, ते आपल्याला जन्मल्यापासून आपल्यावर संस्कार करायचा प्रयत्न करतात. जन्मल्यापासून आपल्याला ज्ञान सांगतात, या जीवाचं महत्त्व सांगतात, या संसाराचं महत्त्व सांगतात, त्या परमेश्वराचं महत्त्व सांगतात. म्हणून त्या मदालशेमध्ये खूप छान आहे. हा देह नासिवंत मलमूत्राचा बांधा, हा वरी चरम भातले रे मंगळ कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाये गोविंदा, हा पर्येसे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आपल्या बाळाला इतका उपदेश मोलाचा करते की बाळा, अरे आपण तर बाळ जन्मलं की त्याला काहीच नाही, दुसरेच मोबाईल पाहायला शिकवतो, कुठं उड्या मारायच्या शिकवतो, कुठं हान त्याला काठी, हान त्याला दे त्याला शी. हे संस्कार नसले पाहिजे. मदाल असा काय शिकवते, अरे बाळा तू खूप सुंदर आहे, पण हा देह नासिवंत मलमूत्राचा बांधा. काही खरं नाही याचं. ये देह तर आहेच कुचका, आहेच सगळं आहे, परंतु या ज्या संसारात तू आलास ह्याच्यात देखील काही खरं नाही. आयुष्य कमी आहे, दुःखच आहे सगळं या जगामध्ये, या संसारामध्ये काही नाही. म्हणून तू काय कर, त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती कर. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला प्रथम चरणात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तर गेला जलमावाया, नाही तरी गेला जलमावाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, करता बरोबरी दुरावे से दूरी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे
तू या जन्माला आलास कारण या जगतामध्ये 84 लक्ष योनी हे जीवजंतू आहेत आणि एवढ्यामध्ये फक्त मानव देहामध्ये येऊन आपल्याला आत्मकल्याण करता येतं, आत्मसमाधान मिळवता येतं, आनंद प्राप्त करता येतो, सुखी जीवन जगता येतं ते याच जन्मामध्ये. कारण पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. त्या बैलाला मंदिर आलेलं कळत नाही, त्या बैलाला फक्त कामाला झोपलं की काम करणं आणि वैरण पुढं टाकले की खाणं, बाकी काय कळतं त्याला. म्हणून या जन्मात याच देहामध्ये या शरीरामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. कारण इतके दिवस झालेत, 700 वर्ष झाले माऊली जाऊन, 400 वर्ष झाले महाराज तुकाराम महाराज जाऊन, 350 वर्ष झालेत नाथ बाबा जाऊन, परंतु अजूनही चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते जिवंत आहेत. कारण त्यांनी या शरीरात येऊन त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती केली म्हणून ते आज अजरामर आहेत. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ते आपल्याला उपदेश करतात. त्यांचं काय अडकलंय, त्यांना काही घेणं देणं आहे का, त्यांना काही गरज नाही, फक्त त्यांची तळमळ आहे या जीवाचं कल्याण व्हावं. कारण 3 गोष्टी या जगामध्ये अशा आहेत की फक्त आणि फक्त परोपकार करणारे आहेत. त्यामध्ये संत आहेत, वृक्ष आहे, गाय आहे आणि साधू आहे. चार गोष्टी या जगामध्ये अशा आहेत की नुसता परोपकार करतात. त्या परोपकाराय फलंते वृक्षा परोपकाराय दुहंते गव्वा परोपकाराय भ्रमंते साधू परोपकाराय वहंते नदिया. नदी देखील वाहते ती फक्त परोपकारासाठी, तिला काही घेणं देणं नसतं. कुणी स्नान करा नका करू तिचा प्रवास चालू असतो. संताला देखील काही घेणं देणं नाही, ते सांगून पाहतात, गोडीने सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हासी करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ते सांगतात, नाही असं ऐकलं तर शिव्याही देऊन पाहतात, परंतु आपण काही त्याला मानत नाहीत. आता एवढ्या गावामध्ये, बरं जाऊ द्या गावाचं काय घेऊन बसलोत आपण, एवढ्या परिसरामध्ये आपण एवढेच आहोत का? मला सांगा, आज किती पवित्र दिवस आहे, किती पर्वणी आहे. अहो एकादशी आहे, लोक एकादशीला कोणी गडावर जाऊन आलं, कोणी पंढरपूरला गेलं, कोणी नाथबाबाकडे गेलं. अरे मला सांगा, कीर्तन कुणाचंही असू द्या, तिथं वक्त्याकडे पाहू नये, तिथं फक्त नामस्मरण काय होतंय, त्या पांडुरंगाची काय गुणगान वर्णन होतं याच्याकडे पाहावं. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, करोनी आमाना ये कविता करोनी आमाना वे कविता. याची देई घडे देहाचे भजन, याचे देई घडे देवाचे भजन. ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कुठे. म्हणून कारण परमार्थ होण्यासाठी देखील पूर्व पुण्य लागतं. आपण कीर्तन भजन करणं हे जसं की आपण बँकेमध्ये जातो, स्लिप भरतो आणि आपल्याला कॅशियर काय देतो, पैसे देतो की नाही. जरा बोलत जा नका, लय लांबचा महाराज आहे का. मग आता आपले जर बँकेत पैसे असले तर तो आपल्याला देईल, आणि बँकेत नसले तर ते वाचमिल नाही का मागं लागायचा दांड्या घेऊन. मग तसं आहे, आपलं पुण्य आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी देखील पुण्यच लागतं. जसं पैसा कमवायचा असेल तर आपल्याला पैसाच खर्च करावा लागतो, त्यावेळेस आपल्याला पैसा प्राप्त होतो, धन प्राप्त होतं. तसंच आहे. म्हणून
तुम्ही जे इथं आलात ते तुमचं पुण्य आहे, म्हणून इथं आलात. त्या गणपती बाप्पाचं नामस्मरण तुमच्याकडून झालं, त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन झालं, श्रवण झालं, हे देखील भाग्याचा विषय आहे. म्हणून जे महाराजांचं प्रमाण आहे, मला जास्त काही आठवत नाही, बळे चिनेला कीर्तनाशी लोडाशी टेकून निद्रा घे, असं काहीतरी प्रमाण आहे. कारण त्याचं पुण्य कमी पडतं, म्हणून तो तिथं जरी नेला तरी तो झोपच घेतो. म्हणून मला सांगायचं एवढंच, जे आपण ऐकायला आलात ते खूपच भाग्यवान आहात. कारण एकादशी आहे आणि एकादशीचा अर्थच असा आहे की एकादशी म्हणजे 11 इंद्रिय, 5 पंचेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 11 मन. हे 11 इंद्रिय एकदेशी करणं म्हणजे भगवंताकडं लावणं, त्याचं नाव एकादशी. म्हणून तुम्ही या पंचप्राणाने एकादशी इंद्रियाने हे श्रवण करतात, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, त्या भगवान परमात्म्याची सेवा कर. तुला जन्म मिळाला ना, तू त्या भगवान परमात्म्याची सेवा कर, तुला आत्मसमाधान मिळेल, तुला सुख मिळेल. कारण सुख फक्त त्या पांडुरंगापाशी आहे, इतरत्र सुखच नाही. तुम्हाला वाटतंय आता सरकीला फार मोठ्याल्या दोड्या आल्यात, आता थोडासा पावसाने तरी तुम्हाला दाखवलाय, परंतु तरी आपल्याला त्याच्यातूनही वाटतं नाही माल पकलाय, आता कुठं जात नाही. परंतु त्याला जर आपल्या पदरात पाडायचंच नसेल तर आणखी काय होईल त्याचं सांगता येत नाही. म्हणून याच्यात सुख नाही. आपल्याला साधं वाटतं, आपल्याला साधं आपल्या अनुदानात नाव आलं की आपल्याला लगेच सुख होतं. अरे ते 5 मिनटं पैसे पुरत नाहीत, काय सुख होतं. आपल्याला वाटतं मुलगा झाला आपण लई सुखी झालो. अरे त्या मुलाला काय, त्याचं लग्न केलं तर आपल्याला वाटतं आता ताण गेला, सुखी झालोत आपण. अरे कशाचं सुखी झालात, त्याचेच मुलं बाळ सांभाळू बेजार होतो आणि काय सुखी आहेत. म्हणून ते आपल्या बरं जाऊ दे, आपण सामान्य परिस्थितीतली माणसं आहोत, कारण आपल्याला काम करणं कर्तव्य आहे, काम करावं लागतं घरदार. कारण ज्या अर्थी भगवान परमात्म्याने आपल्याला या संसारात प्रपंचात पाठवलंय, त्या अर्थी ते विल्हेवाट लावणं आपल्यावर जिम्मेदारी आहे, ते देखील आपण करायला पाहिजे. परंतु कसं करायला पाहिजे, अलिप्त कमळ जळी जैसे, संसार करायचा आणि चित्त मात्र परमार्थाकडे भगवंताकडे लावायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून ते सांगतात महाराज, अरे याच्यामध्ये काहीही खरं नाही. सगळे दुःखी आहेत इथं, फकीरापासून तर राजापर्यंत सगळे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. काय म्हणतात कबीरदास, अरे जो पहा तो दुःखीच आहे. तुम्हाला वाटतं का माडीवाला बंगल्यावाला खूप आनंदी आहे, खूप सुखी आहे, नोकरीवाला खूप सुखीच नाही. इथं राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दीन बैरागी रे. इथं राजाही दुःखी आहे, प्रजाही दुःखी आहे, दीन दुःखी म्हणजे गरीबही दुःखी आहे आणि फकीरही दुःखी आहे. दुखिया दीन बैरागी रे, जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. अहो या जगातलं काय घेऊन बसले तुम्ही. राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे, फकीर दुःखी आहे, गरीब दुःखी आहे, श्रीमंतही दुःखी आहे. तुला सुख कुठून मिळेल. तू काय समुद्राच्या पलीकडे जाऊन सुख धुंडशील का. जाऊ दे, या जगातलं काय घेऊन बसलात. याच्यात अजून कोण कोण दुःखी आहेत. ब्रह्मा दुखिया, शंकर दुखिया. पहा आता ब्रह्मदेव देखील दुःखी आहे, शंकर दुःखी आहे. म्हणजे काय सुख काय, मग सुख कुठं आहे. ब्रह्मा दुखिया शंकर दुखिया,
जिसने सृष्टी रचाई रे, ज्याने आपल्याला निर्माण केले तोच दुःखी आहे. मग तुम्हाला थोडं सांगतो, आता बाकीचं थोडं आपलं बाजूला चाललो तर आपण, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो. श्रीमद भागवत पुराणामध्ये पहिल्या स्कंदात वर्णन आहे. कारण मी भागवतकार नाही, भागवताचं चिंतन अजिबात नाही, भागवताचा अभ्यास नाही, कुठलाच अभ्यास नाही, भागवताचाच काय घेऊन बसले. मी रोज जातो रानात आणि गाई चारितोय. परंतु माझं दैव मी खूप महान सांगतो, खूप माझं पूर्वपुण्य म्हणावं लागन की प्रयत्न करून चांगल्याची संगती घडत नाही. आपले गुरुवर्य दादा तर आहेतच, परंतु अशा महात्म्याची माझ्या जीवनात संगती घडली की आज 9:30 वाजता पाठ चालू व्हायचा पंढरपुरामध्ये, तर 8:30 वाजल्यापासून लोक बसून राहतात चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचा पाठ ऐकायला, चैतन्य महाराज देगलूरकरांचा. मी स्वतः पाठ तो ऐकला. ही माझ्या जीवनातली मी दिवाळी समजतो. असा महात्म्याचा वारा जरी अंगाला लागून गेला तरी माणूस धन्य आहे. आज तुम्ही जर पाहिलं, पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या काही अंतरावर आमच्या जिजाचं जसं घर आहे तसा त्यांचा वाडा मोठा आहे. 8:30 वाजल्यापासून त्या वाड्यात पाय टाकायला जागा राहत नाही. 9:30ला प्रवचन चालू होतंय. 9:30ला येणारे माणसं, आज तुम्ही माझं द्या सोडून, तुम्ही भाऊसाहेब महाराज आपल्या दादाला विचारा. माझ्यासोबत एक दिवस कल्याण आलता पानखडी. 9:30ला प्रवचन चालू होतं. 10 मिनिटांनी आधी जरी गेलं तर रस्त्यावर मेन कापडं आपोआपल्या गोण्या घेऊन लोक इतकं बसतात. इतकं त्या महात्म्याचं चिंतन आहे. आणि तशा महात्म्याचं श्रवण घडलं, संगती घडली काही काळ, म्हणून मला माझ्या बुद्धीत काही परिवर्तन त्यांच्या कृपेने आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, विठाला विठाला विठाला. म्हणून या जगामध्ये, या संसारामध्ये करावा लागतो आपल्याला. कारण भागवतामध्ये मी सांगत होतो तुम्हाला थोडक्यात की ज्या वेळेस ही तुम्ही म्हणता हे काय सांगायला लागला आता, ज्या वेळेस या चराचरामध्ये काहीच नव्हतं, पृथ्वी जलमय होती, त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणजे एक शक्ती, त्या शक्तीला असं वाटलं की काहीतरी आपल्याला काहीतरी पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक रूप धरून कमळामधून ब्रह्मदेव तयार केला. आणि ब्रह्मदेवाला काहीच नाही सांगितलं. ब्रह्मदेवाने हजारो वर्ष तप केलं आणि आकाशवाणी झाली, जमिनीला कान लावा. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने जमिनीला कान लावला. त्यावेळेस 2 अक्षर ऐकू आले, त आणि प. त्यांनी असा समज करून घेतला की ह्या त प म्हणजे मला तप करायचा संदेश आहे. परत हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि मग भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलं तुम्ही प्रजा उत्पत्ती करा. कारण एकल्या ते काहीतरी प्रमाण आहे, एकट्याचे नि कर्मे ना, म्हणून त्यांनी मेळा हा तयार केला, असं काहीतरी प्रमाण आहे. मग ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करताना पहिल्यांदा 11 रुद्र निर्माण केले. 11 रुद्र. परंतु 11 रुद्र निर्माण झाले. त्यांनी विचार केला, अरे आपल्याला हा देह मिळाला, आता ह्या किचकट संसारात आणि प्रजा उत्पत्ती करा नाही, याच्या मार्गाला नाही लागायचं, आपलं निवृत्ती मार्गाला निघून गेले आत्मकल्याणासाठी. आजही तुम्ही पहा, हिमालयात अगणित साधू बसलेले असतात, काही घेणं देणं नाही त्यांना लोकांचं, काहीच नाही. काय खायला मिळेल का, काय झोपायला अजिबात नाही. तसे ते 11 रुद्र आजही तुम्हाला ब्रह्मचर्य, जे हनुमान म्हणतो आपण, हे सगळे 11 रुद्र निवृत्ती मार्गाला निघून गेले, आपल्या जीवनाचं कल्याण. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने परत सनतकुमार निर्माण केले. ते सनतकुमारही आम्हाला प्रजा उत्पत्तीचं सांगू नका म्हटले, आम्ही चाललो. ब्रह्मदेवाने वैतागून त्यांना शापच देऊन टाकला, तुमची उंचीच वाढणार नाही म्हटली, जा. ते सनतकुमार तर सनतकुमारच राहिले. आणि मग ब्रह्मदेवाने थोडा बुद्धी चालवली, म्हटले आता असं नाही जमणार. मग एका बाहूतून स्त्री आणि एका बाहूतून पुरुष निर्माण केला, मनु आणि शत्रुपान. तिथून पुढं प्रजा उत्पत्ती. म्हणजे मला सांगायचं एवढंच तुम्हाला की देवानं आपल्याला ज्या अर्थी या संसारात पाठवलं, त्या अर्थी आपल्याला संसार करावाच लागन आणि केलाच पाहिजे.
कारण आपल्याकडे सगळ्या संतांनी संसार केला, एक नाही 2-2 बायका केल्यात, फक्त त्यांनी परमार्थ सोडला नाही. संसार हा होणारा आहे, परमार्थ सोडायचं नाही. म्हणून याच्यामध्ये फक्त त्यांनी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं की ह्याच्यात दुःख आहे, आपल्याला सुख भोगायचं ना, मग आपल्याला मग परमार्थाकडे वळल्याशी पर्याय नाही. कारण याच्यामध्ये काय काही ना काही माणसं, मग आपल्याकडे पैसा भरपूर असला तर शरीर तरी साथ देत नाही. कोणाचा गुडघा दुखतं, कोणाचं बीपी, तर कोणाची शुगर, तर अनेक भानगडी. कोई तन दुखी, कोई मन दुखी. काहीचं शरीर दुखतं आणि काहीचं मन दुःखी असतंय. इथं येऊन बसल्याच्या नंतर देखील घरी काय होतंय का काय, म्हणजे मनात समाधान नाही, मन दुखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. काहीला धन नाही म्हणून ते उदासीत, असं आहे. म्हणून याची चिंता करायची नाही, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, असं आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. कारण याच्यामध्ये तू बरोबरी तू जे जे करशील त्याच्यामध्ये तू वाहतच जाशील, याच्यामध्ये तू कडीला लागणार नाही. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, करिता भरवारी दूरविसी दूरी, करिता भरवारी दूरविसी दूरी, करता भरभरी दूरवसी दूरी. जय हो. करता भरभरी दूरवसी दूरी, आय भवाची पोरी वाहवासी, भवाची पोरी वाहवासी, करता भरवारी दूरवसी दूरी, करता भरवारी दूरवसी दूरी, वाहवासी भवाची पोरी वाहवासी, करता भरवारी दूरवसी दूरी, करता भरवारी दूरवसी दूरी. बघा साधू संत किती आपल्याला कळकळीने सांगतात, अरे तू बरोबरी करायच्या नादामध्ये दूर दूर चाललेला आहे. कारण तुला वाटतं हे केल्याने माझं जुळल, ते केल्याने माझं जुळल, ह्याच्यामध्ये तू गुंतूच नको. कारण हे सगळं तू दूरच जाणार आहे ह्याच्यापासून, बाकी काही नाही. सुख तुला पाहिजे ना, मग सुख फक्त ह्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मेरा मन लागो फकीरी में. हाँ मेरा मन लागो फकीरी में, हो मेरा मन लागो फकीरी में. जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मेरा मन लागो राम, मेरा मन लागो राम भजन. भला बुरा को सब कोई माने, मालिक मिले सबूरी में, मेरा मन लागो फकीरी में, हो मेरा. अरे जे सुख या राम भजनात आहे, तुम्ही आता ज्याला त्याचा गंध नाही ते लोक म्हणतात काय धोत्र नेसते, टोप्या घालते, तर काय येड्यावाने त्या दिंडीत जातेत, काय सप्त्याला पळत येत काय.
अरे ज्याला त्याच्यातली गोडी आहे त्या माणसाला त्याच्यात इतका आनंद वाटतो, त्याला घरच्याला सुद्धा ते काही कळत नाही. ते म्हणतात यांना काय उठलं की पडायचं, काय आहे त्याच्यात. असं ज्याला त्याच्यात ज्याने ते घेतलेलं आहे ते अमृत, त्याला त्याच्यात इतका आनंद, कारण तो आनंद आहेच तिथं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे, ते आनंदाचंच ठिकाण आहे. म्हणून ज्याला त्याची गोडी आहे तो माणूस तिथं गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या कारण संत काय सांगितलं आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये, करिता बरोबरी दुरावसी दुरी. अरे बाबा तू हे जमाजमी करण्यात बघा संताला किती कळकळा आहे, किती कळवळ आहे, किती जीवाचं त्यांना काळजी आहे. कारण एक तुम्हाला थोडासा दृष्टांत सांगतो महाभारतातला. युद्ध संपल्याच्या नंतर पांडव आणि कौरव युद्ध झालं. अगोदर राज्यासाठी युद्ध झालं, संघर्ष झाला. कौरव मारले गेले आणि पांडव आता निवांत राहणार, आता सुख प्राप्त झालं, आनंद झाला आणि आता राज्य भोगायचं. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्याला एक महाल बांधायचा ठरवलं, चांगला महाल बांधायचा. आता जसं वनवासात भगवान कृष्णाची त्यांना आठवण होत होती, भगवान कृष्ण सोबत राहत होता, भजन करत होते, तसं त्या महाल बांधायच्या त्या नादामध्ये त्यांच्याकडून भजन होईना, पूजा होईना. आता बघा देवाला संताला किती काळजी असते. त्यांनी भगवान कृष्णाने विचार केला, अरे पांडवांनी आयुष्यभर आपली चिंतन केलं, भजन केलं आणि आता थोड्यासाठी हे जर ह्या घर बांधण्याच्या याच्या नादाला लागले तर हे अंतर पडल. म्हणजे मला भवाची या पुरी वाहावसी या शब्दावर थोडं बोलण्यास आठवलं म्हणून सांगतो. म्हणून भगवान कृष्णाने काय केलं, त्यांना सांगितलं तुम्ही घर बांधायला काढलं, काही अडचण नाही, आनंदाची गोष्ट आहे, परंतु माझं एक ऐका. म्हणे काय ऐकायचं, तर तुम्ही काय करा, चांगली गोष्ट करायला लागलात मग चांगल्या माणसाच्या हातानं व्हायला पाहिजे. अनेक चांगली गोष्ट होते, ती वस्तू चांगली होते, म्हणून तुम्ही मग म्हटले काय करायचं, चला म्हटले माझ्या मागं. आणि मग भगवान कृष्ण त्यांना हिमालय पर्वतावर घेऊन गेले आणि त्या पर्वतावर नेल्याच्या नंतर काही नाही, नुसतं सोबत गेले. तिथं एक ऋषी ध्यानस्थ आपलं नामचिंतन करत होते, बसलेले होते. मार्कंडेय असं त्या ऋषीचं नाव आहे. आणि नामचिंतन करत असताना त्यांनी काय केलेलं होतं की डोंगरावर कुठला निवारा नाही, काय नाही, अशी एक ताटी उभा केलेली होती, अशी थोडी उंच गवताची ताटी. आणि त्या ताटीच्या सूर्य इकडून उगवला तर त्या ताटीच्या पलीकडून बसायचे, थोडी सावली यायची त्या ताटीची, म्हणून तिकडून चिंतन करायला बसायचे. आणि सूर्य असा कल्ला की अलीकडून बसायचे, सावली मिळायची त्यांना, काहीच अडचण नाही, निवांतपणे. मग असं नेमकं पांडव गेले आणि दिवस काढलेला असल्यामुळं ते उठले आणि इकडून बसले आणि विचारलं कोण आहात तुम्ही, काय कारण, काय काम आहे. काय नाही म्हटलं, आम्ही घर बांधायला काढलं आहे आणि तुमची तिथं उपस्थिती हवी आहे, तुमच्या हाताने आमचं नारळ फुटलं पाहिजे, कुदळ पडली पाहिजे, म्हणून या हेतूने आलोत. आणि ते म्हटले अरे आता कशाला घर बांधतात. ते म्हटले काय झालं. म्हटले तुमचे कितीक दिवस येतात आता घर बांधायला आणि हे कुठं. म्हणले आम्ही अजून काय आता काय म्हातारे झालोत का. म्हटले आम्हाला घर पाहिजे. आता बघा तुम्ही, आपण म्हातारे जरी झालो तर आपल्याला वाटतं घर चांगलं असावं, आहे का नाही. मग त्या ऋषीने बरं भीम काय म्हटले, तुम्ही असं काय करता, तुम्हाला मग आमचं जाऊ द्या, तुम्ही येऊ नका किंवा या, परंतु तुम्हाला इतका त्रास आहे, तिकडून अर्ध ऊन, इकडून अर्धी सावली, तिकडून अर्धे उठता, इकडून बसता, तुम्हाला एक बाणाची किंवा आमच्या साहित्याची एक गुफा बांधून द्यावी का. ते म्हटले अरे बाबा काय करायची गुफा. म्हटले माझं कितीक राहिले दिवस आता, आणि थोड्यासाठी काय कुठं ना करायचं. आणि मग ते भीम म्हटला काय अडचण आहे देण्यास. ते म्हटले अरे माझं सगळं आयुष्य गेलंय ना आता. ते म्हटले किती दिवसापासून इथं बसलेलं आहेत असेच तुम्ही, अर्ध ऊन अर्ध सावली. ते म्हटले काही नाही, हे तुमच्यासोबत जो बाबा आलाय ना, हो भगवान कृष्ण,
तो मी इथं बसल्यापासून 8 वेळेस आलाय आणि 8 वेळेस अवतार कार्य संपून गेलाय. तो पोतावापासून तर म्हणला मी, त्याच्या आधी नव्हतो. आता बघा तुम्ही, भगवान कृष्णाचा 8वा अवतार आहे, त्याच्या आधी त्याचे 7 अवतार झालेत. मग तुम्ही सांगा 8 अवतार संपलेत तरी तो बाबा तिथं बसलेला आहे त्या ताटीच्या सावलीला. मग पांडवाची तर झाकच गेली. ते म्हटले आपण तर काय आत्ताच म्हणले, आता 4 दिवस नाहीत आपले आणि आपण घर बांधायला काढ. चला म्हणले माघारी, घर नाही काहीच नाही बांधायचं. म्हणजे भगवान कृष्णाला त्यांना देवाजवळ घ्यायचं होतं, बाजूला जाऊ द्यायचं नव्हतं. विठाला 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 विठाला. आणि याच्यासाठी काय लागतंय? काहीच लागत नाही ना, काही लागत नाही. हे साहित्य हे आपल्याला आनंद व्हावा म्हणून लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. वास्तविक पाहता भगवान कृष्णाला काही लागत नाही, भगवंताला काहीच लागत नाही, फक्त तुमचा भाव लागतो आणि तो अभंगाच्या शेवटच्या काही नलगे एक भावाची गारणे, काही नलगे एक भावाची गारणे, काही नलगे एक भावाची गारणे, काही नलगे एक भावाची गारणे. तुका मने आन विठ्ठलाचे, तुका मने आन विठ्ठलाचे, तुका मने आन विठ्ठलाचे, तुका मने आन विठ्ठलाचे. बरोबर दुरावे से दूरे करता, बरोबर दुरावे से दूरे करता, बरोबरी दुरावे से दूरे करता, बरोबरी दुरावे से दूरे. टाळकऱ्यासाठी टाळी वाजा एकदा. वा वा. म्हणजे टाळी वाजल्यावर 2 कारण आहेत बरं का, त्यांना बी हुरूप येतं, आपला बी आळस जातो, आणि टाळी वाजल्यावर आपल्याला आयुष्य वाढतं आपलं. असं एक शास्त्र आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं टाळी वाजा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय लागतं याला? तर काहीच लागत नाही, फक्त तुमचा भाव, फक्त आणि फक्त भाव लागतो, काही लागत नाही. माणसं सहज म्हणतात मला काय येतं, मी कशाला जाऊ तिकडं. अरे काय येतं तुला? रामकृष्ण हरी अंतःकरणातून म्हणणं, बाकी काय 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 पाहिजे काय तुला? आणि खरी सेवा, खरं पुण्य सांगू का तुम्हाला, धोतर टोपी घालून कीर्तन सांगणं किंवा कथा सांगणं किंवा गायन करणं अजिबात पुण्य नाही. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही रोज त्याच्यात आहेत. याच्यामध्ये फक्त माणसाचा हव्यास वाढतो. आज या गावाला, उद्या त्या गावाला, तिथं मला खूप मानतात, इथं मला खूप मानतात, म्हणजे माणूस प्रतिष्ठेच्या मागे लागतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं, मला माझे भाऊसाहेब महाराजांनी 2-3 कीर्तन करून घेतले पंढरपुरात. मला पहिल्या हवस वाटायची, आता काही वाटत नाही त्याचं कीर्तनाचं बी. माझे जवळपास पंढरपुरात 7-8 कीर्तनं झालेत. मी माझं भाग्य समजतो, परंतु असं माझं कीर्तन व्हायलाच पाहिजे, मला का नाही कीर्तन माझं व्हावा किंवा मान मिळावा, अजिबात नाही. आणि या भ्रमात राहू नका की माळकरी, टाळकरी, भजनी मंडळ, कीर्तनकार, कथाकार फार पुण्यवान असतात, त्यांच्याकडून पुण्य होतं. मी म्हणत नाही सगळे असे नसतात, परंतु शुद्ध पुण्य त्यांच्याकडून होत नाही सरासरी. कारण तुम्ही निष्काम भावनेने देवाचे चारनाम ऐकतात, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. घरचं काम करून आणि श्रवण महत्त्वाचं आहे. महाराजाचं खूप श्रवण आहे, पाठांतर आहे. म्हणून आपलं काम करून उरलेल्या वेळात भगवान परमात्म्याची आठवण करणं. कारण आता तुम्हाला दृष्टांत नाही सांगत, नारद मुनीने एकदा विचारलं होतं, महाराज सगळ्यात मोठा संत कोण, श्रेष्ठ कोण? त्यांनी भगवंतानी पृथ्वी तलावर पाठवलं होतं आणि तो संत श्रेष्ठ आहे म्हटले होते. नारद मुनी त्याच्याकडे गेले. तो दुकान चालत होता, काहीच करत नव्हता. आंघोळ करायचा, उदबत्ती ओवाळायचा, नामस्मरण करायचं आणि दुकान चालवायचा, काहीच करत नव्हता. संध्याकाळी उदबत्ती ओवाळायचा, नामस्मरण थोडं करायचा, दुकान बंद करायचं, घरी जायचं, जेवण करायचा, परत भगवान परमात्म्याचं आठवण करायचा आणि निवांत झोपायचा. परत सकाळी उठला की 5 मिनिटं पूजा करायचा, त्या फोटोला उदबत्ती ओवाळायचं. काहीच
नारद मुनी वापस गेले आणि सांगितलं, काय देवा तुम्ही त्या दुकानदाराला 1 मिनटं तुमचं भजन करीत नाही, तुम्ही म्हणता तो श्रेष्ठ आहे. त्यांनी त्यावेळेस त्यांना तुम्हाला दृष्टांत ऐकलेला सुद्धा असेल, तळहातावर तेलाची वाटी दिली आणि चक्कर मारून ये म्हटले. त्यावेळेस तेल सांडून दिलं नाही नारदाने, ते 1 थेंब तेल सांडून द्यायचं नाही अशी त्यांची आठ होती. सगळ्या महालाला भगवान परमात्म्याच्या चक्कर मारली, तेल सांडून दिलं नाही. हे घे म्हटले तेलाची वाटी, सांगा आता कोण श्रेष्ठ आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटले, ही तेलाची वाटी घेऊन ज्यावेळेस तुम्ही चक्कर मारत होतात त्यावेळेस किती वेळेस माझं नामस्मरण केलं. नारद म्हटले, सरळ लक्ष माझं त्या तेलावर, नामस्मरण कसं कर. म्हटले, मग तो श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ. तो दुकान चालत होता, घरात सामान आहे नाही ते पाहत होता, गिऱ्हाईक पाहत होता, कोणाकडे राहिले, कोणाकडे वसुली, कोणाकडे थकबाकी, कोणाकडून घ्यायचे ते त्याला पाहायचं. दुकान बंद करायचं, घरी मीठ आहे का, मिरची आहे का, तेल आहे का ते त्याला पाहायचं, रानात गडी आहे का, काय काम चालू आहे ते सुई लावून द्यायची. आणि तरी तो माझी नामस्मरण करत होता. आणि परत दुसरं एक त्याचा शास्त्र आहे की झोपताना नामस्मरण केलं आणि उठल्या केलं की रात्रभर नामस्मरण आपलं झालं असं समजून चालायचं. म्हणून तो त्या पद्धतीने करत होता, म्हणून तो श्रेष्ठ ठरला. विठाला 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 विठाला. म्हणून साधू संताचं वचन, साधू संताचं वाक्य असं कधी म्हणायचं नाही भजन कोण करतायत, हे आपलेच करतेत, काय येतं यांना, असं अजिबात कधीच म्हणायचं नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे ना, मग तिथं आवडीने गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, महान व्यक्तीच्या मुखातून ऐकलेलं सांगतो मी. कुठलंच पुस्तक वाचलं नाही, ग्रंथ वाचला नाही. मला महाराज नेहमी सांगत असतात, तुम्ही विचारसागर वाचा, काय न वाच. मी म्हटलं मला ते रुचतच नाही जास्त, कारण आपला हरिपाठ घ्यायचा, नामचिंतन थोडंफार करायचं, माझं त्याच्यातच आनंद मिळतो मला. आणि भजन ते माझं आवडीचं आहे. मग काय करायचं, काय सांगत होतो मी की श्रेष्ठ साधू संतांचं वचनावर, त्यांच्या सांगण्यावर एवढं लक्ष. आता मी तुम्हाला सांगितलं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. तुम्ही काय मनावर घेतलं, तुम्हाला खरं वाटलं का बरं वाटलं, हे ऐकायला बरं वाटलं का खरं वाटलं. आता तुम्ही म्हणता ना लय शहाणा झाला होता. कारण हे नुसतं ऐकायला बरं वाटतं आपल्याला, आपण त्याचा पुरेपूर त्या अक्षराचा विचार करत नाही, त्या वाक्याचा. मला श्रेष्ठ व्यक्तीच्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं सांगतो तुम्हाला की संताचं वचन कसं ऐकलं पाहिजे. तर संताचं वचन 2 शब्दात त्यांनी सांगितलं. जसं पतिव्रता स्त्री आहे आणि पतिव्रता स्त्रीचा पती वारल्याची तिला बातमी तिने जशी ऐकते तसं संताचं वाक्य ऐकावं. म्हणजे पती वारला ही बातमी ज्या वेळेस ती ऐकते त्यावेळेस तिचं चित्त काय असतं, तिच्या लक्षात काय असतं, तसं ते वाक्य ऐकावं. असं त्यांच्या मुखातून ऐकलेलं ते तुम्हाला सांगितलं. इतकं साधू संतांच्या वाक्यावर आपल्याला अनेक अभंग आहेत, काही घेणं देणं नाहीत. एक अभंग म्हणा, माऊली म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. 7000 श्लोक, 9,000 ओव्या ना ज्ञानेश्वरीचे, 9,000 ओव्या, 9,000 ओव्या आपल्याच्याने होणार नाही. आपण प्रापंचिक माणसं आहेत. परंतु महाराज काय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. एकच ओवीचा तुमच्या जे कानावर पडले का त्याचा अनुभव घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं नामचिंतन करा. बाकी महाराजांनी आत्ता शेवटचं प्रमाण झालं ना, काही न लगे एक भावाची कारण. मग आपण त्यांच्या विश्वासच ठेवायचा, काहीच गरज नाही. फक्त शुद्ध भाव. आणि संध्याकाळी हरिपाठ घ्या. हरिपाठ येत नसल, रामकृष्ण हरी जप करा. सकाळी उठल्या थोडं नामस्मरण करा. काही गरज नाही तुम्हाला. कारण अरे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस शिष्टायला गेले त्यावेळेस दुर्योधनाने 56 भोग त्यांना जेवण्यासाठी केले होते. मग मला सांगा, ते 56 भोग जेवण्यासाठी केले, जंगी स्वागत केलं होतं, कितीतरी तोरणं लावले, कितीतरी गुढ्या लावल्या, कितीतरी त्यांच्या स्वागतासाठी रथ पाठवले. परंतु सगळं झाल्याच्या नंतर जेवायला मात्र भगवान परमात्मा कुठं गेले, तर विदुराच्या घरी गेले. आणि विदुराच्या घरी अचानक गेल्यामुळे तिथं खायला काही नाही. केळी होत्या, त्यांच्या पत्नीने त्या केळी सोलाव्यात
आणि भगवान परमात्म्याकडे पाहावं आणि केळी एकीकडे सोलाव्यात आणि मगच आपण खावा आणि त्यांना असं भासायचं की मी त्यांना मगच देते. मगच आपण खायच्या आणि टरपलं त्यांना द्यायच्या. आणि मग विदुराने सांगितलं, अरे वेडीस का तू तू काय करायला लागलीस. त्यावेळेस भगवान कृष्ण सांगतात, अरे विदुरजी मला ते पहिले टरपलेच गोड लागत होते, आता हा मगज नाही गोड लागत. इतका तो भावाचा भुकेलेला आहे, म्हणून त्याला फक्त भाव, बाकी काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगतो तुम्हासे भजाऱ्या विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोबरे दुरावसे दुरी, भवाचे अपुरे वाहवसी. काही नलगे एक भावाचे कारण, काही नलगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. करिता भरोबरे दुरावसे दुरी, भवाचे अपुरे वाहवसी. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी अगदी प्रेमानं पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. आपली वेळ संपत आलेली आहे. ठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखु